मैत्री पलीकडचा हा मित्र असं आपण जरी म्हटलं तरी प्रियांकाचे बाबा राजू परुळेकर घरात कसे आहेत ऐकायचंय ना. प्रियांका, बाबाच्या कुठल्या गोष्टी आवडत नाही, वेळच देत नाही ना तो तुला? नाही, तो थोडा थोडा वेळ देतो. आई ग, मग फोनवर ना अखंड? मग फोनवरती बसतो, तो लिहित बसतो, पुस्तक वाचत बसतो. कधी वेळ मिळाला तर पुस्तक वाचत बसतो. आणि संडे पण? मग तू पुस्तक वगैरे बाजूला करायचं, बाबा आम्हाला वेळ पाहिजे असं नाही भांडत त्याच्याशी तू? किती वेळा भांडायचं. आई ग, मग काय म्हणणं असतं त्याचं बाबाचं? बाबाचं म्हणणं असं असतं म्हणजे की आता मी कामात असतो, मी असं असतो, मी तसं असतो, पण जेव्हा तू फ्री असतोस तेव्हा तू पुस्तक वाचत बसतोस, ते आम्हाला वेळ दे ना. करेक्ट, एकदम बरोबर आहे. मी एकदम मी तुझ्या बाजूने आहे. हे वेळ दिलाच पाहिजे, बरोबर आहे. बाकी सगळ्यांशी बडबड बडबड करत असतो की नाही, मग आम्हाला काय वेळ देत नाही? राजू, शपथ घ्या. नाही, मी वेळ देईन नक्की, पुस्तकही वाचेल आणि वेळ देईन, काही काळजी करू नाही. तिचा जो वेळ आहे त्यातला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे लक्षात आला का, मी तिला नेहमी सांगतो की काही गोष्टी तिच्या परसेप्शनने ती बघते आणि तिला आता कळू शकत नाही की हे जे मी करतो आहे ती लिगसी अल्टिमेटली तिला म्हणजे माझी लिगसी ही माडा किंवा बारामती किंवा कार्यप्रमुख पद हे नाही आहे. माझी लिगसी पुस्तक आहेत माझी, ती अंततः तुला मिळणार आणि तीच तुला वर्ल्डली विजडम देणार आहेत. आणि जगण्याचं सामर्थ्य जे आहे ते वडिलांकडून मिळण्यापेक्षा आतून येणं हे जास्त चांगलं, ते तिला मिळावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी तिला इंडिपेंडंट करतो आहे. राजू, तू 4500 मुला ह्यांच्याबरोबर फक्त संवादचे 4500, त्याच्या व्यतिरिक्त 1000 घेतले ते अगणित आहेत. पण तू नेहमी असं म्हणतोस की कुठल्याही काम करताना खोल 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 पृष्ठभागावर असल्यानंतर खोल 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 जावं असं तू एका बाजूला म्हणतोस, आणि दुसऱ्या बाजूला आम्ही अशी स्वप्न बघत असतो की उंच भरारी घ्यावी. काय म्हणायचं असतं? नाही, दोन्हीकडे सेमच आहे. म्हणजे उंच भरारी घ्यावी किंवा खोल जावं हा एकच, फक्त लिंग्विस्टिक मध्ये फरक आहे. what you are talking is talking about infinity, असांत विराटाबद्दल तुम्ही बोलता आहात. खोल जाणं किंवा उंच झेपावणं, आकाश किंवा खोली, ह्या दोन्ही विराट गोष्टी आहेत, असांत आहेत, म्हणजे इन्फिनिट आहेत. इन्फिनिटीकडे जाणं हे मानवाच्या जीविका आहे. आपण नेहमी जे पैसे कमावण्याकरता करतो त्याला उपजीविका म्हणतो. याला उपशब्द का लावत असतील? कारण माणसाची जीविका काहीतरी वेगळी असली पाहिजे. म्हणजे व्हाय आय एम हिअर, व्हॉट एम आय डुईंग हिअर, हु एम आय, हे शोधणं ही माणसाची जीविका आहे. टू एक्सप्लोर युअर सेल्फ. आणि तेच खोलखोल जाणं किंवा उंच भरारी घेणं, दोन्हीचा अर्थ तोच होतो. ग्रेट. या पलीकडे जाऊन तू एक कवी मनाचा आहेस, तू एक उत्तम चित्रकार आहेस, तर ही ओळख आता लवकरच होणार आहे, कारण तुझा एक लवकर कविता संग्रह, त्याच्याविषयी आम्हाला सांग. कविता संग्रह माझा, म्हणजे मी खूप कविता लिहिल्या आहेत, 1500च्या पेक्षा जास्त कविता लिहिलेल्या आहेत एकंदरीत. पण त्या खूप जुन्या, म्हणजे शेवटची कविता मी जवळजवळ 98-99 साली लिहिली. त्यानंतर मी कविता लिहिणं बंद केलं. त्यातल्या 40 निवडक कविता मी काढल्या आहेत. आणि पाडेकर त्याच्यावर चित्र काढतात, प्रसिद्ध चित्रकार पाडेकर, आणि तो कविता संग्रह येतोय, त्याचं नाव मंजिरी असं आहे. 2 पुस्तक एकत्र प्रकाशित होणार. होय हा महाराष्ट्र धर्म आहे, जो महाराष्ट्रा संदर्भातला मराठीवाद आहे तो नेमका काय आहे आणि त्याचा इतिहास आणि पुढचं विश्लेषण काय आहे ते त्याच्यात सापडेल तुम्हाला. आणि ऍडिशनली असं की बंगालमध्ये कम्युनिस्ट पार्टी एका पद्धतीने बंगालवाद राबवते, त्याच्या रचना कशी केली त्या पार्टीची ती सुद्धा त्याच्यात आहे. महाराष्ट्रासाठी जगलेल्या जगणाऱ्या, मेलेल्या मरणाऱ्या सर्वांना अर्पण केलेलं आहे. आणि शिवाय माझा मित्र राज ठाकरे आला, असं ते आहे. आता इथे गंमत, मी चित्रकार असणं हे कवी असण्याखेरीज वेगळं नाही, किंवा मी मूलतः लेखक आहे. की तुम्ही ट्रान्सक्रिएट करता, कुठचंही आर्ट फॉर्म आहे, कोणत्याही कलेचा प्रकार आहे, हा स्वरूप आणि माध्यम बदलून तुमच्या समोर येत असतो. कविता ही चित्रच असतं आणि चित्र ही कविताच असते. फक्त तुम्हाला पाहण्याची दृष्टी हवी. परसेप्शन बदललं आणि माध्यम बदललं की चित्र होतं. आणि मी माझी चित्र माझ्या हयातीत लोकांसमोर येऊ नये असं मला वाटतं, कारण राजकीय विश्लेषक आणि राजकारणाशी खूप संबंधित म्हणून माझी जी एक प्रतिमा आहे, त्यामुळे त्या चित्रांकडे तसं पाहिलं जाईल. ती गोष्ट मला नकोय. मला सररिअलिझम, क्युबिस्टिक आर्ट किंवा मॉडर्न आर्ट या सगळ्या म्हणजे चित्रप्रकारांचा जे काय आहे ते सगळ्यातून मी गेलेलो आहे. परंतु मला माझं नाव, माझं प्रोफेशन आणि माझं अस्तित्व त्या चित्रांशी जोडलं जाणं नको आहे. माझ्या मृत्यूनंतर ती चित्र लोकांसमोर यावी. म्हणजे मृत्यूनंतर ते वाईट वाटणार काही नाही, मृत्यूसारखी सुंदर गोष्ट नाही. खरं सांगू का, आपल्याला सर्वात काय आवडतं? झोप.
कारण काय, तेव्हा आपण सगळं विसरतो. बरोबर. म्हणून माणूस सुटतो, म्हणजे की असं ते सुरेश भटांनी लिहून ठेवलं ना, जगण्याने छळले होते मृत्यूने सुटका केली. तर मरणाने सुटका केली, जगण्याने छळले होते. तर मूलतः अशी गोष्ट आहे की मृत्यू हा सुद्धा एक सेलिब्रेशन आहे, एक उत्सव आहे. माणूस त्यातून बदलतो. तुझा उपयोग, तुझा अभ्यास, तुझं साहित्य, तुझं समीक्षण, तुझं चित्रकार असणं, कवी असणं, हे सगळ्या आपल्या या संपूर्ण देशाला हवंय. कारण इतकी सुंदर पिढी तुझ्यामुळे शिकणार आहे आणि ती पुढे होणार आहे आणि आपल्या भारताचं स्वप्न साकार करणार आहे. पण आज तू इतका बिझी असताना तू आलास आणि आमच्या या छोट्या सेंटरला घेऊन आलास, त्याबद्दल मात्र आमचा सगळा परिवाराचा खुश आहे. आणि तुझे सगळे हे जे काय होते ते आता तिने बाहेर. शेवटचं मला एकच सांगायचं आहे, मला ते रेड इंडियन्स लोकांची अमेरिकन लोकांना उद्देशून एक म्हण आहे, ती फार आवडते. जोपर्यंत शेवटचा मासा मरत नाही, शेवटचं झाड मरत नाही, शेवटची नदी सुकत नाही, तोपर्यंत माणसाला हे कळणार नाही की तो पैसे खाऊन जिवंत राहू शकत नाही. थँक्यू सो मच प्रियांका, तू इथे आलीस, आम्हाला खूप मज्जा वाटली. आणि खूप मोठी हो. आणि प्रियांका राजू परुळेकर असं नाव मस्तपैकी हो. स्मिता, तुझं धन्यवाद. मी पुन्हा एकदा तुझे आभार मानतो की या कार्यक्रमात आम्हाला बोललं आणि मला संधी दिलीस की माझा बरोबर कोण घेऊन यावं हे तू ठरव. मी मैत्रिणींना आणू शकलो असतो, माझी बायको नाराज झाली असती, बायकोला आणलं असतं, मैत्रिणी नाराज झाल्या असत्या, त्या दोन्ही धोके मला पत्करायचे नव्हते, म्हणून मी माझ्या मुलीला आणलं. आणि मला असं वाटतं की माझी निवड चुकली नाही. अतिशय निवड आहे आणि त्यासाठी खरं तुला मी मनापासून धन्यवाद देते, कारण तू केव्हाही आमच्याकडे आला असतास. धन्यवाद. नमस्कार. असा हा बहुआयामी राजू परुळेकर आणि त्याची अशी गोड प्रियांका आपल्याला आवडली आहेच हे मात्र पत्राने जरूर कळवा, कारण मला ते प्रियांकाला पोचवायचं आहे. यासाठी आमचा पत्ता असा आहे, मधुरा सा मराठी, सकाळ भवन, CBD, बेलापूर, नवी मुंबई 400614. ईमेल ID आहे madhura@samtv.com. भयमुक्त व्हा, समता स्वातंत्र्य जपा. पुन्हा भेटूया. बाय.